अमरावतीत पुन्हा एकदा खळबळजनक हत्येची घटना समोर आली आहे। फैजलपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुक्रवार बाजार परिसरात 50 वर्षीय देवेंद्र ठाकरे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे। रात्री सुमारे 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। घटनेनंतर आरोपी फरार असून फैजलपुरा पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। अमरावतीच्या शुक्रवार बाजार परिसरात रात्रीच्या सुमारास झालेल्या हत्येने शहरात खळबळ उडाली आहे। मृतक देवेंद्र ठाकरे हे 50 वर्षाचे असून ते एकतानगर बिच्छू टेकडी परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे। रात्री सुमारे 2 वाजता देवेंद्र ठाकरे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच फैजलपुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली। हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। आरोपीची ओळख आणि हल्ल्याचं कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे। विशेष म्हणजे शुक्रवार बाजार परिसरात अवघ्या 2 महिन्यापूर्वी हत्येची घटना घडली होती। त्यानंतर पुन्हा याच परिसरात हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलीस मुख्यालयापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर हत्या झाल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहे। आता पोलीस फरार आरोपीला कधी ताब्यात घेतात आणि हत्येमागचं नेमकं कारण काय हे तपासातून समोर येणार आहे। शुक्रवार बाजारातील या हत्येनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी फैजलपुरा पोलिसांची पथक कामाला लागली असून हत्येचं गूढ उकलण्याचं आवाहन पोलिसांसमोर आलं आहे।